40,000 रुपये. म्हणजे बघा काय स्पर्धा, वाखाणण्याजोगी स्पर्धा. आयोजन आणि नियोजन काय असतं हे दाखवून दिलं पप्पू शेट बिचारे यांनी. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आदरणीय तुळशीरामदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी उल्लेख केला मगाशी सुद्धा की खरोखर त्यांची सुद्धा एक स्पर्धा चांगली पाहायला मिळाली, कारण याच मैदानावरती ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेला सुद्धा प्रफुल्लदादा विचारे यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी दिमागदार आहे, परंतु इथे दीपकदादा पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव सातत्यपूर्ण मैदानावरती पाहायला मिळतोय. यस, कम ऑन हॅरी. आवाज द्या थोडा आवाज. हा चेंडू आपण बघतोय अगदी संदीप बोर्डे सर मैदानाच्या आतमध्ये. सामना तेवढा इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला भरोसे आणि त्याच्या बाजूला गावदेवी कांड्रोली. हा संघर्ष सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आपण बघतोय. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन कडप आणि संदीप पवार ही जोडी मात्र मैदानावरती. कल्पेश जाधव आपण बघतोय स्कोरला मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. स्कोरला पंच अविनाश पालांडे आहेत. दोन्ही पंचांचं आम्ही स्वागत करतोय. अगदी पप्पू शेट विचारांची क्लिप सुद्धा आम्ही बघितली. जे तुम्हाला 2 ते 2.5 वर्षामध्ये जे करताना आलं ना, ते मी 2 महिन्यामध्ये करून दाखवलंय. बरोबर ना पप्पू शेट? अगदी त्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही कौतुक करू, कारण ताबडतोब जबाब देणारी व्यक्ती. आणि या चेंडूवरती धक्का क्रमांक 2 तो गावदेवी कांड्रोल टीमला. डीजे अगदी षटक क्रमांक आपण बघतोय. पहिलं चालू आहे विराज प्रबलकर गोलंदाजी मार्कवरती. समीरजी राणे आमचे समालोचक, ज्याने 3 दिवस या ठिकाणी अतिशय सुंदर समालोचन केलं, त्यांना सुद्धा विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण प्रयत्न असफल ठरतात. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. कल्पेश जाधव सरांचा इशारा आला. या चेंडूवरती 4 धाबा. दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वर दादा सालुंके यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हा नक्कीच संदीप सर, आपण बघतोय प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार. गतवर्षीप्रमाणे आपण दीपकदादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं चालू असलेली स्पर्धा मैत्री ट्रॉफी 2026चा अतिशय देखणा दिमागदार पर्व. अगदी खऱ्या अर्थानं आपण बघतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचली विभाग प्रमुख ट्रॉफी वाभारल्याच्या मैदानावरची. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघतोय 2 ते 3 दिवसापूर्वी जी स्पर्धा झाली. वाखाणण्याजोगे आयोजन आणि नियोजन काय असतं हे पप्पू शेट बिचारे आणि त्यांची संपूर्ण टीम वावरलेकरांनी घेतलेली मेहनत, खऱ्या अर्थानं सफलपूर्वक कामगिरी त्यांची त्या मैदानावरती राहिली. अगदी आम्ही या ठिकाणी समालोचन करत होतो तरी सुद्धा वेळात वेळ काढून आम्ही ती ट्रॉफी बघण्यासाठी जात होतो. म्हणजे लाईव्ह बघण्यात आणि समोरून बघण्यात फार फरक होता. एकाच खटक्यावरती लाईट चालू व्हायची आणि एकाच खटक्यावरती लाईट बंद व्हायची. संदीप बोर्डे सर, खऱ्या अर्थानं विश्वजित मात्रे आपण बघतोय दापोली गावचा एक घातक आणि विस्फोटक म्हणजे आब्या त्या ठिकाणी आला होता. आब्याचा सुद्धा सत्कार पप्पू शेट बिचारे यांनी केला होता. म्हणजे नामांकित खेळाडूंनी सुद्धा त्या मैदानावरती बर्गणी लावली होती. पप्पू शेट बिचारे यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर बरेचसे मान्यवर, बरेचसे खेळाडूंना आपण त्या खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये बघितलं. त्यांचं सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू.
हा चेंडू जबरदस्त करून काढलाय कार्पेट बद्दलचा फटका चेंडू खेळपट्टीवरती घरांगत राहिलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला चेंडू उचलणार फेकणार तू मय अशी गपलं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि मोक्याच्या क्षणी चेंडू वरती मिळाला 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 10 वरती 10 धाबा धावफलकावरती आल्यात अगदी अगदी टोटल 10 धाबा धावफलकावरती आल्यात योगेश प्रबळकर आपण बघतोय पोलीस पाटील आहेत वरसे गावचे आणि गोलंदाजी मार्क वरती हा चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू असं वाटलं होतं पण झपकन आतमध्ये आला डोक्याची घंटा वाढली होती अगदी योगेश प्रबळकरनं खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली मोक्याच्या क्षणी मिळाल्या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील 12 वरती आता विचार करण्यास भाग पडलंय ते वरसे टीमला गाव देवी कांडोली टीमला मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय आपण विनंती करी मुख्य मंचावरती यावं कमलाकर शेठ बोराडे त्याच्यानंतर तुलसीराम शेठ पाटील पप्पू शेठ बिचारे म्हणजे बरेचसे मान्यवर आपण बघतोय मुख्य मंचावरती मॅचचा आस्वाद घेतात सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय हा ज्ञानेश्वर सालुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन मॅचचा आस्वाद घ्या अतिशय चांगली स्पर्धा दीपक शेठ पाटील गत वर्षीप्रमाणे आपल्यासाठी मैत्री ट्रॉफी आणत असतात आणि हे दुसरं पर्व आहे आणि या पर्वामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू पण या चेंडूवरती स्वागत केलं 18 नंबर जर्सी असलेल्या खेळाडूंना आणि या चौकार आलाय आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 16 वरती डीजे सुद्धा आम्ही कौतुक करू माऊली इव्हेंट्स ज्या वावरल्याच्या मैदानावरती एकाच बटनावरती लाईट चालू आणि एकाच बटनावरती लाईट बंद बघा महाराष्ट्रामध्ये मी एवढ्या ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी समालोचन केलं पण त्या ठिकाणी कधीच असं आयोजन वाकाने जो कुठंच बघितलं नव्हतं हे दाखवून दिलं पप्पू शेठ बिचारे आणि त्यांच्या संपूर्ण वावरलेकरांनी त्यांच्यासाठी जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत कारण वाकाने जो आयोजन करून दाखवलं पप्पू शेठ बिचारेंना आणि त्यांना मात्र पुढील वारसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून असतील या चेंडूवरती मात्र प्रयत्न करतात फलंदाज आणि बाईचा इशारा पंचांचा आलाय अविनाश पालांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं या चेंडूवरती एक धाव मिळते एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल 17 धाबा धावफलकावरती हॅरी आपण जर पाहायला गेलं ना तर अगदी तुमचं समालोचन चालू आहे एकीकडे आपण पाहतोय व्यासपीठ जरूर गजबजलाय परंतु मंचावरती असं म्हटलं होतं की क्रिकेट हा खेळ खरो वेड्यांचाच आहे आणि वेडी लोक तो इतिहास घडवतात आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना तर याच क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतोय आमचे तुषारजी टोमरे उपस्थित आहेत जरूर मी तर म्हणेल अगदी समोरचा दृष्टी नाहीये परंतु जर पाहायला गेला ना तर अगदी कानाने या स्पर्धेचा ते आस्वाद जरूर घेत आहेत हे फार महत्वाचं आहे हीच तर खरी खासियत आहे क्रिकेटची हा नक्कीच क्रिकेट आहे ना बोराडे सर खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या नसानसामध्ये भरलेलं आहे अगदी क्रिकेट असू द्या बैलगाडा शर्यत असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तुम्ही जर डंका बाजवला ना तर तुमचं नाव होत असं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटने बोराडे सर बऱ्याच खेळाडूंना बरेच काय काय मिळून दिलंय हा मयूर कांबळे जोडले जातील नंतर सेकंड इनिंग मध्ये पण या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं भरोसे आणि त्याच्या विरोधात संघर्ष चालू आहे कांडोली टीमचा 23 धाबा धावफलकावरती लागल्या जबरदस्त करून काढलाय चेंडू कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक फंबल उडालाय एकच धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचतात 25 वरती आणि त्या ठिकाणी आपण बघतोय अविनाश पालांडे सरांनी सांगितलं षटक संपल्याचा निर्माला आलाय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये आता कोणाकडे हा चेंडू सुपूर्द केला जाईल याच्यासाठी हा प्रश्न निर्माण झालाय तो वरोसेकरांचा हॅरी तुम्हाला थोडं जरूर थांबेल आपण मान्यवरांकडे वळूयात अर्थातच फार मोठी चर्चा या मान्यवरांच्या बाबतीत आपण करतोय कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर कार्य सुद्धा तितकंच मोलाचं आहे आणि सातत्याने अनेक वर्ष या वर्षी ती स्पर्धा महाराष्ट्रात उंची गाठताना जरूर दिसून आली परंतु सातत्यपूर्ण क्रिकेटवरती वेड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाने अर्थातच कर्जत कोल्हापूर नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक खेळाडूसाठी एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म दरवर्षाप्रमाणे
उपस्थित केला गेला आणि ज्यांची मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा काही दिवसांमध्येच पार पडली ते आदरणीय चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल दीपकदा पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान अगदी यशोदित या क्रीडा मंचावरती करायचा आहे. आणि एकीकडे पाहायला गेलं तर यशाची गाथा घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेत. मी विनंती करेल प्रफुल्ल शेठ विचारे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे जिथे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्यासाठी प्रदान केलं जात आहे. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव त्याच समेत मायेची उबदार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि खास करून या स्पर्धेची आठवण भेट म्हणून जो संदेश जगाला आपण दिलेला आहे झाडे लावा आणि झाडे जगवा त्याचं एक छोटस रोपटा सध्या प्रफुल्ल शेठ विचारे यांना प्रदान केलं जात आहे. विनंती करेल प्रफुल्ल शेठ विचारे यांना की आपण जागेवरती स्थान पडणावा. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे हातनोलीचे आदरणीय मनोहरदादा देशमुख उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हा एक साइडला मॅच चालू राहील. बोर्डे सर आपण बघतो अगदी या चेंडूवरती एकच धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 26 धाबा. आदरणीय मनोहरजी देशमुख यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. सहजरित्या आपण पाहतोय. कारण म्हणायला गेलं तर जसं आपण म्हणतो ना की पप्पू शेठ यांच्या कार्याची उंची तितकी आहे. मी पुन्हा एकदा तेच वाक्य या ठिकाणी रिपीट करेल की अगदी ही व्यक्ती शरीराने म्हणतो ना उंचीने कमी आहेत परंतु आमचा एक नेहमीचा क्रिकेट मधला डायलॉग आहे हाईट कम पण फाईट ज्यादा आहे. हा नक्कीच संदीप बोर्डे सर आपण बघतोय लगातार 3 षटकारासाठी सतीशजी गायकवाड काढोले गावचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे रसायनीवरून आदरणीय विजयजी निरगुडा सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रायतेवरून माफी असावी. हा विजयजी निरगुडा सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. फार चर्चाच वेगळी झाली मग होतं कधी कधी परंतु आताच आपण पाहतोय आणखी बहारदार व्यक्तिमत्वाचा प्रवेश या मंचावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि दीपक दादा पाटील यांनी मी तर म्हणेन आपण बघतोय स्वप्न बघितलेलं ते स्वप्न मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलंय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ साठी कुपन या ठिकाणी फाडल्या जातात आणि 3 बक्षीस आहेत. इलेक्ट्रिकल स्कूटी त्याच्यानंतर स्मार्ट फोन आणि वॉशिंग मशीन. जो कोण भाग्यविधाता उद्या सकाळी ज्याचं खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन दिवस उजडेल त्याच्या नावावरती कोरली जाईल ही इलेक्ट्रिकल स्कूटी. खरं म्हणायला गेलं ना तर आपण ती चर्चा करूयात इनिंग ब्रेक मध्ये. हॅरी आपण पाहतो इनिंग ब्रेक साठी जाऊयात. आता हे नवं वादल सध्या मैदानावरती पाहायला मिळतंय. आयोजकांची टीम आहे का संपूर्ण. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती अजून 2 षटकार आले तर सतीशजी गायकवाड यांच्या एटीएम मधून 3000 रुपये कमी होतील. क्या बात आहे. क्या क्या पुढे घ्या हरकत नाही. आयोजन टीम पहा कशी आहे. ना 2 व्हीलर सोडली ना 4 व्हीलर सोडली डायरेक्ट 3 व्हीलर मधून एंट्री. हा आमचे मित्र बंटी पवार यांनी आम्हाला माहिती दिली आहे. सतीशजी गायकवाड यांच्याकडून बक्षिसांची खैरात होती. या चेंडूवरती फटका बसला होता. 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 36 धाबा. स्पीडअप घ्या. 36 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी षटक क्रमांक आपण बघता 3रं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राज प्रबलकर वरती आक्रमण चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती हवेशी बातचीत चालू आहे. हल्ला बोल चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती इरादे स्पष्ट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते कांडोलीकरांचं. हा चेंडू आपण बघतोय कार्पेटबद्दलचा फटका. चेंडू खेळपट्टीवरती घरंगत राहिलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 2 धाबा पूर्ण. 3ऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. 3 धाबा सफलपूर्वक कामगिरी पूर्ण होतीये कांडोली टीमची आणि या 3च्या मदतीनं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 39 धाबा. हा 39 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी हा पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 39 धाबा. शेवटच्या 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. पण या 40 धाबा बरोबर टीम सहज करेल का की या 40 धावासाठी झगडावं लागेल. तोपर्यंत आपण संदीप बोर्डे सरांकडे बोलू. यस सरी आपण जाऊयात आणखी मान्यवरांच्या सन्मानाकडे. अर्थातच या ठिकाणी आदरणीय तानाजी मालकर आणि आदरणीय विनोददादा फराट उपस्थित आहेत. खरं म्हणायला गेलं तर मैत्री चषक काय या स्पर्धेचं नाव मैत्री चषक ठेवलं त्याचं ज्वलंत उदाहरण
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पप्पू शेट यांची झालेली रॉयल एंट्री, तदनंतर असलेलं मैत्रीपूर्ण प्रेम आणि सध्या ज्यांची मी नावं या ठिकाणी घेतली, आदरणीय तानाजी मालकर आणि विनोदजी फराट, जे मात्र आमचे दीपकदादा पाटील यांचे क्लासमेट आहेत, म्हणून ही मैत्री चषकाची सगळ्यात ख्याती पाहायला मिळते. विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय तानाजी मालकर आणि विनोददादा फराट. जबरदस्त आपण पाहतोय 40 धावा संख्येचं टार्गेट सध्या सेट केलं गेलंय आणि या 40 धावा कुठल्या जाणार की नाही. आणि या दोन सन्मानानंतर आपण थेट जाऊयात पप्पू शेट विचारे यांच्याकडे. थोडंसं मनोगत आपण त्यांचं घेणार आहोत, कारण एक मानाची भव्यतेची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली गेली. खरं म्हणायला गेलं तर लगेच पाठवा. बॅटर जाऊ द्या मैदानात. बॅटर चला, आपण विलंब करू नका. आपण विनंती असेल, हे दोनही सन्मान या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडले जात आहे आणि आपण थेट जाऊयात पप्पू शेट विचारे यांच्याकडे की अगदी ही स्पर्धा जितकी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आहे, परंतु तुमच्या अंगणात अशीच एक स्पर्धा घडली गेली त्याबद्दल आणि त्याच्यानंतर उपस्थित सगळे आमचे खेळाडू यांना काय मार्गदर्शन कराल? प्रथमतः मैत्रीच्या कळवते या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जसं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बघतो की आपल्या ग्रामीण भागातील सगळेच लहान मोठे खेळाडू ह्या मैदानामध्ये खेळ खेळत असतात. हे सर्व खेळ खेळत असताना प्रत्येकाला एक अपेक्षा असते का आपण ग्रामीण लेवलपासून म्हणजे गावापासून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खेळामध्ये आपली निवड होऊ शकते. आणि ती निवड होण्याचा एक मैदानी खेळ आहे हा. आणि या मैदानी खेळाच्या माध्यमातून निवड होण्यासाठी हा एक सरावच म्हटला तरी कमी पडणार नाही. आणि अशा या नाईट शृंखलेमध्ये आज मी बघतोय खूप काही संघ चांगल्या प्रमाणात आयोजन झाल्यानंतर आपला खेळाडू वृत्ती दाखवतात आणि यातूनच एखादा खेळाडू आपला पुढे जाऊन राज्यस्तरीय जिल्हास्तरीयमध्ये निवड होऊ शकेल असं मला नक्कीच वाटतं. धन्यवाद पप्पू शेट विचारे. परंतु एक प्रश्न अजून घेऊन जाईल. इतकी भव्यतेची स्पर्धा पाहायला मिळाली. खरं म्हणायला गेलं तर आमचं थोडंसं बाळलक म्हणायला लागेल या स्पर्धेसाठी, जिथे थोडी वर्णी लागलीच होती, परंतु असो तो प्रवास फार वेगळा होता, ते शब्दात नाही मांडता येणार. परंतु एक प्रश्न जरूर तुमच्याकडे घेऊन जाईल की जशी ही स्पर्धा वावरल्याच्या मैदानावरती यशस्वीरित्या पार पडली, परंतु एकाच वेळेस समजा एखादा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन तुमच्याकडे आलं ग्रामीण टेनिस क्रिकेटचं, तर काय सांगाल? माझी स्पर्धा ज्या वेळेस सुरू होती त्याच वेळेस माझ्याकडे रायगड प्रीमियर लीग चे सर्व कमिटी फायनलच्या दिवशी आली होते. माझे मित्र अनिल पाटील कसलकांडचे आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचा त्यांना फोन होता का मला सुद्धा यायचं आहे मॅचला, पण त्यांचं काही जुळलं नाही व्यवस्थित. त्यांनी मला त्या ग्राउंडवरती आल्यालाच त्यांनी मला सांगितलं का आपल्याला इथे कोकण प्रीमियर लीग खेळवायची आहे. मी त्यांना त्यावेळी काही उत्तर दिलं नाही, पण नंतर जेव्हा मी जेवायला गेलो तेव्हा त्यांना सांगितलं का नक्कीच आपण या नियोजनाची तयारी करू शकतो. माझ्या वावरले येथील आमचा शिवतेज क्रीडा मंडळ आणि आमचा वंदे मातरम क्रीडा मंडळ यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आहे आणि त्याचं पुढच्या वर्षी मला वाटतं कोकण प्रीमियर लीग होण्याचे चिन्ह दिसतीलच असं वाटतं. जरा जोरदार टाळ्या पप्पू शेट विचारे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या, कारण एक भव्य दिव्य स्पर्धा, अगदी मोठं प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी घेऊन येणार आहोत. या वाक्यावरून जर आठवलं कोकणचा, मला एकाने मुंबईत राहणारं व्यक्तिमत्व आहे, त्याने प्रश्न विचारला होता थोड्या दिवसांपूर्वी की मला कोकण पाहायचंय. तर मी त्याला प्रश्न केला, दादा तू राहतो कुठे? त्यावेळी तो थोडा विचारात पडला. त्याचं कारण एकमेव होता, मित्रांनो हे विसरून चालणार नाही, जरी मुंबई बेटांचं शहर असलं तरी कोकणचा तो अविभाज्य भाग आहे. अगदी मी सांगायला गेलं तर अगदी तल कोकण म्हणून ज्याला ओळखलं जातं ती मुंबई आहे. आणि इथे अर्थातच या कोकणची मानाची स्पर्धा तुमच्या पुढच्या वर्षी जरूर भेटायला येईल. आणि हेच पप्पू शेट विचारे यांनी दिलेला सगळ्यात मोठा शब्द आहे आणि तो शब्द यशस्वीरित्या पार पाडतील यात काही शंकाच नाही आहे. आणि वळूयात कॉम्बॉक्स कडे. या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी आवाज ऐकाल मयूरजी कांबळे यांचा. थँक्यू संदीपजी बोराडे आणि हॅरी पिंगळे. व्यासपीठावरती पप्पू शेट विचारे साहेब आहेत. बरीचशी आपण चर्चा त्या स्पर्धेविषयी केली. मी आणखी एक उल्लेख त्या स्पर्धेविषयी करतोय. जरी हा क्रिकेटचा खेळ हा इंग्रजांचा आहे, परंतु त्याला मोठं केलं हा भारताने. आणि त्या क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर ते जरी या स्पर्धेमध्ये नाही आले असले तरी त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे
बालवीर दर्शन चांद यांना आणण्याचं काम त्या स्पर्धेमध्ये जर कोणी केलं असेल तर ते पप्पू शेठ विचारे यांनी, आणि त्यांच्या स्वरूपात सचिन रमेश तेंडुलकर यांचा पायगुण त्या स्पर्धेला लागला म्हणजे नक्कीच ती स्पर्धा उंच शिखरावरती गेली असं आपण मानू. 18 बॉल 40 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. बराचसा महिला वर्ग इथे उपस्थित झालाय. सगळ्या महिलांचं आपण मनापासून स्वागत करू. असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि आज आपण बघतो या आयोजनामध्ये आदरणीय दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन, आणि या आयोजनामध्ये जर कोणाची साथ त्यांना असेल खंबीरपणे तर त्यांच्या आमच्या वहिनींची आहे. नक्कीच आपण सगळ्या महिला वर्गाचं आपण मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करू. 2 धावा धाव फलकावरती वरोस यांनी कांड्रोली संघ या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. जो मोमेंटम त्यांना पाहिजे होता प्रथम बॅटिंग करत असताना तो त्यांना मिळाला. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती रनआउटची दुर्भाग्य विकेट मिळाली ती कांड्रोली टीमला, आणि तो कॉन्फिडन्स घेऊन बॉलिंग करतोय गोलंदाज करण. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कोणताही फिल्डर तिथे नव्हता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. त्यांचं मनापासून स्वागत. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्यात आलाय. बरोस संघाला मोठमोठे फटके मारावे लागतील कारण 18 बॉल मध्ये 40 रन बनवायचे आहेत. एकूण धावा धाव फलकावरती लागल्यात त्या 7 धावा धाव फलकावरती. P1चं षटक चालू आहे, आणि आपण बघितलं ना जर 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादं मोठं षटक आलं 2-3 मोठे फटके आले मग या धावसंख्येचा पाठलाग सुखकर होऊ शकतो या मॅच मध्ये. इथे चांगला फटका बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फिल्डर तिथे नाहीये. 1 बाउन्स स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ब संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठाच्या दिशेने या. तलवली ब संघाचा कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाच्या दिशेने या. यानंतर तुम्हाला एक ग्रुपच्या लढती बघायला मिळतील. पहिला सामना आहे लोधिवली जिथे बंटी बद्रिके तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल, आणि त्याच्या विरोधामध्ये लवजी जिथे अल्पेश 11 लवजी या नावाने संघ मैदानामध्ये दिसेल. इथे मोठा फटका आहे वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर तिथे नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव संख्येसाठी षटकार. मोठमोठ्या संघाचा प्रवास तुम्हाला बघायला मिळतोय, आणि पाहुण्यांचं आगमन. आदरणीय विजयदादा यांचं आगमन या ठिकाणी झालंय, आणि या ठिकाणाहून आपण पाहतोय पप्पू शेठ विचारे आपली रजा घेताना दिसून येत आहेत. मनस्वी आपले आभार. या ठिकाणी आपण या स्पर्धेला जॉईन झालात हे खरं महत्वाचं काम आहे, कारण स्पर्धा छोटी असो की मोठी परंतु तिथे मानाने आणि सन्मानाने येणं हे फार महत्वाचं आहे. आदरणीय राजेशदा पार्टे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत राजेशदा पार्टे. त्याच समेत आपण पाहतोय आदरणीय. चला मॅच कडे आपण वळतोय. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात 17. सुंदर प्रवास भरोसे संघाचा सुरू आहे. 40चा पाठलाग करायचा आहे. त्याच समेत आपण पाहतोय मोनिकाताई कांबळे सुद्धा आपली व्यासपीठावरून रजा घेताना दिसून येत आहेत. मनस्वी आपले सुद्धा आभार. आपण या स्पर्धेत या ठिकाणी उपस्थित झालात. राजेशदा पार्टे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती या. आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दरम्यान पाहायला गेलं तर मी म्हटलं होतं की मोनिकाताई कांबळे यांची एंट्री या मैदानातली ही झाकी होती. पिक्चर अभी बाकी आहे.
खरं म्हणायला गेलं तर, कारण ही अंतिम रजनी आहे आणि या अंतिम रजनीत पहिल्या 4 ते 5 मॅचेस अशा असतात ना की जिथे पाहुण्यांची रेलचलच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल बघायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, जमिनीला समांतर जाणारा हा बॉल डॉट बॉलची समाप्ती मात्र होतीये. कांड्रोली संघाला थोडासा आता फाईट बॅक करावा लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज, विकेट सातत्याने घ्याव्या लागतील. 40चं टार्गेट जरी आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट हे छोटं मोठं नसतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. आणखी एक वेगवान बॉल, परंतु तितकाच वेगाने बाहेर फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. संघासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतोय तो विराज प्रबलकर. बॉलिंग करत असताना त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. पहिलं षटक टाकलं मॅन्डेटरी ओव्हरचं आणि आता इथे तिसऱ्या क्रमांकावरती येऊन दर्जेदार बॅटिंग करतोय. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दरम्यान मोनिकाताई कांबळे आपल्या या ठिकाणाहून रजा घेत आहेत, परंतु समालोचन कक्षासाठी अर्थातच तिन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्याकडून सपोर्ट करण्यात आलंय. मनस्वी मोनिकाताई आपलं सुद्धा आभार, कारण या ठिकाणी आपण उपस्थित झाला. तर शाहीर कुठे गेले? शाहीर कुठे गायब झाले? आणि ते बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला नशिबाचा चौकार आलाय वरोसेट संघासाठी आणि या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 27 धावा धाव फलकावरती. गरज असेल ती 13ची. भरोसे संघ या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन म्हणजे सगळ्यांना वाटलं की 3 ओव्हरचे मॅच आहे, 40चा पाठलाग करणं कठीण आहे, परंतु या मॅच मध्ये आपण बघतोय दर्जेदार फलंदाजी करतोय तो फलंदाज विराज प्रबलकर. 2 मिनिटं जरा थांबा, जरा गाड्या काढून द्या. 2 मिनिटं थांबा. बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती मैत्री चषकाचा 16 दोस्तीतील राजा माणूस म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते दीपक शेठ पाटील आणि यांच्यावरती असलेलं प्रेम राजेजी पारडे साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कलोत्याची कोणतीही स्पर्धा असू दे तुम्हाला राजेजी पारडे नक्कीच त्या व्यासपीठावरती बघायला मिळत असतात. मला आजही आठवते 2-3 वर्षापूर्वी त्यांनी या व्यासपीठावरून एक घोषणा केली की पुढच्या वर्षी मी बाईक देईल या मॅन ऑफ द सिरीज साठी, आणि ते करून दाखवलं. म्हणजे जो शब्द दिला त्या शब्दाची पूर्तता केली जाते. हे मी म्हणेन ओळख असणारा माणूस म्हणजे राजेजी पारडे. व्यासपीठावरती बसले, त्यांचं मनापासून स्वागत. दीपक शेठ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम, नुकताच पप्पू शेठ विचारे साहेबांचं देखील आगमन आपण बघितलं, त्यानंतर कांबळे मॅडमचं आपण आगमन बघितलं. म्हणजे पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती बघायला मिळेल. आणि थोड्याच वेळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळात या व्यासपीठावरती होताना तुम्हाला दिसेल. चला आता सामना सुरू करा. 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 27. काय खेळतोय तो विराज प्रबलकर, यंगस्टर वरोसे गावाचा. आणि वरोसेने बरेचसे यंगस्टर दिलेत. आपण जर बघितलं चौक परिसरामध्ये तर बरेचसे या गावामध्ये यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. 13 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कांड्रोलीला आता कमबॅक करण्याची गरज आहे. विकेट्स घ्याव्या लागतील. चला लाईट्स बंद करा, लाईट्स बंद करा. 4 व्हीलर कारचे लाईट्स बंद करा लगेच. येस, थँक्यू. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय सार्थक. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू खाली राहतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हेच करायचंय कांड्रोली संघाला. विकेट्स अदर दॅन डॉट बॉल. या दोन्हीपैकी गोष्टी जर झाल्या मग मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाताना दिसेल. 40चा पाठलाग करायचे वरोसे संघाला. आता त्यांचा प्रवास सुखकर राहिला या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांनी केली या मॅच मध्ये. इथे शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये आणि आपण बघतोय बघता बघता तिथे रनआउटची संधी आणि परतावं लागतंय ते विराज प्रबलकरला या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद. वरोसे या सामना आता रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचला. यानंतर तळवली संघ रेडी राहायचंय. तळवली संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क करा, कारण यानंतर तुमची मॅच आहे जी 2 ओव्हरची असेल.
आणि तिथून जो जिंकेल तो एक ट्रॉफीचा हकदार असेल. टॉप 5 मध्ये पोहोचताना तुम्हाला दिसेल. पंचांचा बाद होण्याचा इशारा आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी व्हाईट बॉल साठी करण्यात आली आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, तो चेक केला जाईल. आपण नक्की चेक करू. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम टेलिकास्ट या स्पर्धेला करते. परंतु ही विकेट फार निर्णायक या मॅच मध्ये साबित होऊ शकते. पंचांनी बाद घोषित केले ते विराजला. चेक आपण करू. व्हाईट बॉल जो रिव्ह्यू घेण्यात आलाय, पंचांना चॅलेंज केलंय. आणि पंचांचा निर्णय हा फेअर डिलिव्हरी आहे, सो त्याला चॅलेंज केलंय. तिसरे पंच आमचे चेक करतील. फेअर डिलिव्हरी आहे, परंतु मोठी विकेट या मॅचची. विराज प्रबलकर, जरा विराजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीची बॅटिंग त्याची या मॅच मध्ये बघायला मिळाली, ती आपल्या गावासाठी. आणि नुकताच दाखल झालाय मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी निलेश भोड बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. अजूनही जिंकण्यासाठी गरज येते. 13 धावसंख्येची 27 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल 13 हे समीकरण या मॅच मध्ये. जरी धावा आल्या तरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे ते कांडोली संघाला. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल या ग्रुप मधून हे पाहणं फार आता उत्तेजनाचं ठरलंय. कारण दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या मॅच मला एन्जॉय करते. सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करू. कोणता तरी एक गाव जिंकेल, कोणता तरी एक संघ जिंकेल आणि कोणाचा जल्लोष या मैदानावरती बघायला मिळेल. 7 बॉल 13 हे समीकरण. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे स्क्वेअर लेग मध्ये. तिथे डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन आहे. या फटक्यासाठी एकच धाव मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न सुरू आहे आणि बघता पण बघते दुसरी धाव मिळत नाहीये. फक्त एक धाव मिळाली, रनआउटची विकेट मिळाली. म्हणजे आता समीकरण जाऊन पोहोचेल शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सदीच्या भेट देण्यासाठी आदरणीय रितेश दादा सुर्वे यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत आदरणीय रितेश दादा सुर्वे. सहा चेंडू मध्ये गरज येते 12 धावसंख्येची सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 12 हे समीकरण या मॅच मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 आकड्यावरती 40चा पाठलाग सुरू आहे आणि नौका फलंदाज आता मैदानावरती दाखल झालाय. निखिल प्रबलकर बॅटिंग साठी दाखल झालाय. इथे आपण बघते 6 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे दोन्ही संघाला अफाट प्रयत्न करावे लागतील या सामन्यामध्ये मॅच जिंकण्यासाठी. एक संघ जिंकणार तुम्हाला दिसेल. फुल टॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती मोठा प्रहार केलाय. काय कमालीची फिल्डिंग आपल्या संघासाठी. जवळपास 5 धावा वाचवल्यात या फिल्डरने. कमालीची फिल्डिंग. 1+1 2 धावा मिळतील या बॉल वरती. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 30 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षक तिथे होता. सार्थक तिथे फिल्डिंग होता. कमालीची फिल्डिंग त्याची बघायला मिळाली. असं वाटतं या मैदानावरती ग्लेन फिलिप्स आलाय की काय न्यूझीलंड संघाचा. कमालीची फिल्डिंग आणि चेक केलं जाईल आता. यस, चेक करू आपण. पंच काय चेक करायचंय? आदरणीय सदाशिवदादा बोराडे यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्षमय स्वागत. मोहनदादा पाटील आपलं सुद्धा विशाल ठोंबरे आणि ऋतिक ठोंबरे यांच्याकडून 500चा कॅच प्राइज. जर कॅच पकडली, रुपेश पवारने जर कॅच पकडली तर विशाल ठोंबरे आणि ऋतिक ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅच प्राइज दिलं जाईल. 500 दोघांकडून आहेत हे पारितोषिक. इथे चांगला बॉल खोलात टाकला होता स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर तिथे आहे. 1 धाव मिळेल या बॉल वरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण किती
32 या आकड्यावरती अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू बाकी आहेत. 5 बॉल 8 हे समीकरण या मॅच मध्ये. पाच चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. मॅचकडे आता कॉन्सन्ट्रेट करू. इथे खोला टाकले बॉल, कॅच घेण्याची संधी आहे. कांड्रोली संघाला कॅच कंप्लीट केली जाते आणि या मॅच मध्ये दोन्ही संघ ऑन आहेत. कुठेही जाऊ नका. एक चित्तथरारक सामना तुमच्या समोर आहे. 4 बॉल 8 ची गरज. फायनलच्या दिवशी बरोबर आज फायनल ज्यावेळेस चालू होईल त्याच्या आधी आपण एक चिठ्ठी काढू. पहिलं पारितोषिक असेल इलेक्ट्रिक स्कूटी, दुसरं पारितोषिक असेल स्मार्टफोन आणि तृतीय पारितोषिक असेल वॉशिंग मशीन. खरं तर बरेचसे ते प्रेक्षक आले असतील, घरचा ओरडा खाऊन आले असतील, का तू तिकडे जातोस, आराम कर, उद्या कामाला जा. परंतु त्या एका भाग्यवान प्रेक्षकाला जर आज स्कूटी मिळाली तर मग त्याचे घरचे बोलतील की तू वर्षभर बाहेरच जा. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज. शेवटचा षटक सुरू आहे. गोलंदाजीसाठी आलाय नितीन कडू. नितीन कडव बॉलिंग ट्रॅक वरती. खुला टाकलेला बॉल, चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने बॉल गेलाय. थोडंसं फंबल तिथे झालं. तिथे सिंगल आहे. तिथे फक्त सिंगलच राहील कारण लक्ष नव्हतं स्ट्रायकर यांच्या फलंदाज. तिथे दुसरी घेण्याची धाव संधी होती. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल. ते एकूण 33 धावा धाव फलकावरती. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 3 आणि गरज आहे 7 धावसंख्येची. 3 बॉल 7 हे समीकरण. कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती असं म्हणतो आपण. कोशिश प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नशील परमेश्वर. प्रयत्न केले तर परमेश्वर मिळतो. इथे तर सामना जिंकायचा आहे. आप ट्रॅकर बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटकाचा फटका परंतु चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. कांड्रोली संघ या मॅच मध्ये सोडायला मागत नाहीये. चांगलं बॅकअप देखील तिथे यष्टिरक्षकाच्या मागे होतं. बघता बघता धावा कंप्लीट होत आहेत. त्या दोनने आता समीकरण बदलत आहे. शेवटचे 2 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 2 बॉल 5 हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल चांगला टाकावा लागेल नितीनला. परंतु भरोसे संघ विचार करत असेल की आमचा प्रवास 9 बॉल पर्यंत सुखकर चालला होता. या 40 धावसंख्येचा पाठलाग आम्ही सहजरित्या करू असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु तिथे अडथळा निर्माण झाला. रनआउटची विकेट आली आणि आता गरज आहे 5 धावसंख्येची. 2 बॉल 5 हे समीकरण या मॅच मध्ये. हा निर्णायक चेंडू आहे. या बॉल वरती मोठा फटका अपेक्षित आहे भरोसे संघाला. परंतु जर डॉट बॉल आला तर मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसेल. मी मगाशीच उल्लेख केला की विकेट ज्यावेळेस गेली रनआउटची त्यावेळेस बॉल ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. दांडी गोल केली जाते. निर्णायक क्षणाला विकेट मिळवले नितीन कडवणे. मिळतंय चित्तथरारक सामना. नेल बॅटिंग फिनिश. शेवटच्या बॉल पर्यंत जाणारा सामना आणि आता 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 1 बॉल 5 हे समीकरण. हाच तो वरोसे संघ पुढच्या अगोदरच्या 10 चेंडू मध्ये मॅच मध्ये 100% होता. परंतु जसा बाद झाला विराज रनआउटच्या स्वरूपात. परंतु तदनंतर मॅच मध्ये वापसी केली ती कांड्रोली संघाने. हा नक्कीच मयूर भरतजी मालकर साहेबांना आपण विनंती करू की आपण मुख्य मंचावरती यावं. आमचे बंटी कुठे आहेत? बंटी पवार कुठे आहेत? बंटी पवार ते आता फार खुश असतील कारण कांड्रोली संघ एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आता आहे. हा, बंटी क्रिकेट पवार. आहे हॅरी. क्रिकेट आहे काहीही घडू शकतं. 1 बॉल 6 आल्या तर उत्साह बघायला मिळेल तुम्हाला वरोसे संघाचा. परंतु हा डॉट बॉल आला तर कांड्रोलीचे पाठीराखे देखील उत्साह करताना तुम्हाला दिसेल या मॅच मध्ये. हेच तर क्रिकेट आहे ना. आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी खेळला जाणारा खेळ म्हणजेच ग्रामीण लेवलचं हे क्रिकेट. आणि त्याचा कुंभमेळा या मैत्री चषकाच्या निमित्तानं रंगला जातोय. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारी मॅच तुमच्या समोर आहे. यानंतर सामना असेल तलवली ब संघ आणि इथून तो जिंकेल 2 ओव्हरचा सामना तो असेल. याची नोंद आपण घ्या. तलवली ब संघ आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. 1 बॉल 5 ची गरज.
1-5 हे समीकरण या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल, कोणता गाव जिंकेल, कोणत्या गावाचा जल्लोष बघायला मिळेल. 1-5 आणि इथे फटका तर चांगला आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच कंप्लीट आणि जिंकलाय 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 म्हणजेच कांड्रोली. आणि बंटी पवार खुश असतील. कांड्रोली संघ विजय प्रस्थापित करतो या सामन्यामध्ये. आणि मग पुढे याचा लढत बघायला मिळेल आपल्याला, ती म्हणजेच तलवली ब आणि कांड्रोली. विराज परबलकर जिथे बाद झाला ना रनआउटच्या स्वरूपात, मी म्हणेन ती दुर्भाग्य विकेट होती आणि ती मिळाली. आणि तिथून मागे वळून बघितलं म्हणजे मोमेंटम शिफ्ट झालं कांड्रोली संघाच्या बाजूने. आणि या मॅचचा सामनावीर ठरतोय नितीन कडाव, ज्याने वाचवल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा. तो नितीन कडाव ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि बॅटिंग करत असताना देखील 6 बॉल 16 ची बॅटिंग त्याने केली. तो नितीन ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मी राजेशजी नेक्स्ट पार्टे, मॅच अनाउन्समेंट करा. चला तलवली बस संघ आपण सुद्धा या नाणेफेकी आपण करून घेऊ. आणि मी राजेशजी पार्टे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यावी. आणि सन्मानी विजयजी चोरगे आपण दोघेही जा.